खासदार बळवंत वानखेडे यांच्या विजयाप्रित्यर्थ महाविकास आघाडीच्या वतीने राजकमल चौकात लावलेले बॅनर रविवारी रात्री फाडल्यामुळे अमरावतीत तणाव निर्माण झाला आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार बळवंत वानखेडे यांनी भाजप उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव केला। निवडणूक निकाल लागून 5 दिवस झाले असताना रविवारी रात्री खासदार बळवंत वानखेडे यांचे बॅनर फाडण्यात आले आहे। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली। त्यामुळे अमरावतीत भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाकडून राजकमल चौकात जल्लोष सुरू करण्यात आला। या जल्लोषादरम्यान काही अज्ञात व्यक्तींनी बळवंत वानखेडे यांची पोस्टर फाडली। येथे लावलेले बॅनर पोस्टर महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या वतीने लावण्यात आले होते। त्यामुळे ही माहिती मिळताच शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी यांच्यासह इतर पदाधिकारी व शिवसैनिक घटनास्थळी पोहोचले। परिस्थितीचे गांभीर्य पाहून अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली। सध्या राजकमल चौकात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे। आज इथं सन्माननीय मोदीजी पंतप्रधान झाले म्हणून तुम्ही उत्साह मनवता, आम्हाला खुशी आहे। परंतु तुम्ही उत्साह मनवत असताना ज्या बाळासाहेब ठाकरेचा फोटो प्रत्येकाने लावला आणि मोदीजी पंतप्रधान झाले, ज्या बाबासाहेब आंबेडकरचा फोटो यानं प्रत्येकानं वापरला आणि ते पंतप्रधान झाले। आणि आज या राजकमल चौकात उत्साह करत असताना यांनी बाबासाहेब आंबेडकरचा फोटो फाडला, यांनी बाळासाहेब ठाकरेचा फोटो फाडला आणि पोलिसांच्या उपस्थितीत यायनं हे नालायक पण केलं। यायले याची जागा आता दाखवून देऊ आम्ही, यायला अमरावती शहरात पोस्टरला आम्ही पाहू। आता हे पोलिसनं जर त्याला अटक केली नाही तर आता आम्ही आमच्या हिशोबाने आता कारवाई